जनतेनं मतदान केलं पण आपल्यापर्यंत पोहोचलं नाही। मतांमध्ये गडबड, मत चोरी करून हे लोक सत्तेवर। राज ठाकरेंचा सरकारवर आरोप। ही बोगस जनता पार्टी, मत चोरीपासून सावध रहा। राहुल गांधींनी यांचा बुरखा फाडला। उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा। रोज म्हणतात वोट चोरी, पण या लोकांचं डोकं चोरी गेलंय। आमच्या बहिणींच्या मताला चोर म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठा चोर कोण? मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा। मतं गेली कुठे? याआधी देखील राज ठाकरेंनी हा सवाल केला होता। ठाकरे बंधूंनी मत चोरीचा मुद्दा राज्यातील घराघरात पोहोचवला। मोदी मत चोरीनं सत्तेवर आले हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला। संजय राऊतांचा हल्लाबोल। राहुल गांधींची वकिली घेतल्यानं संजय राऊत असंच बोलणार। संजय राऊतांच्या मत चोरीच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। जावेद मियादादला यांनीच घरी बोलावलं। उद्धव ठाकरेंनी एकदा आरसा पाहावा आणि मग बोलावं। मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। देवेंद्र फडणवीसांसह सर्व भाजपा अर्धज्ञानी। दिलीप वेंगसरकर जावेद मियादादला घेऊन मातोश्रीवर आले। दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही असं बाळासाहेबांनी ठणकावून सांगितलं। राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर। शरद पवार आणि अजित पवार आज एकाच व्यासपीठावर येणार। पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं। आम्ही आमच्या पैशानं मटण खातो तर सरकारला काय प्रॉब्लेम? सुप्रिया सुळे यांचा सवाल। तर सुळेंच्या वक्तव्याला वारकरी संप्रदायाचं उत्तर देईल। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। कुणी काय खावं यामध्ये सरकार आणि आम्ही जास्त लक्ष द्यायची गरज नाही। सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। वारकरी संप्रदायाची थट्टा चालवली आहे। सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर केशव उपाध्ये यांची टीका। सुप्रिया सुळेंसारखं सत्य बोलण्याचं धाडस मुख्यमंत्री आणि महायुतीमध्ये नेत्यांनी दाखवावं। 1000 रुपयांचं बक्षीस देणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विकास लवांडे यांचं वक्तव्य। पांडुरंगाला मांसाहार केलेलं चालतं हे बोलणं म्हणजे मूर्खपणा। भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसले यांची सुप्रिया सुळेंवर टीका। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांचा प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार चिडले। योजना बंद करू का? अजित पवार यांचा सवाल। एकट्या पुण्यामध्ये सर्वाधिक 2,04,000 बोगस लाभार्थी। राज्यात अपात्र लाडक्या बहिणींचा सुळसुळाट। राज्यामध्ये तब्बल 26,34,000 अपात्र लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतला। पुण्यात सर्वाधिक 2,04,000 बोगस लाडक्या बहिणी। लाडक्या बहिणींना पैसे वाटून मत चोरी केली। लाडक्या बहिणींना पैसे वाटून मत चोरी करणं हा गुन्हा। संजय राऊतांची सरकारवर टीका। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बैठक बोलावली। आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा आणि दरेकर उपस्थित राहणार। प्रभादेवीच्या एसआरए इमारतीमध्ये आयकर विभागाचं मोठं सर्च ऑपरेशन। ॲडव्होकेट निलेश हळदणकर यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी। दिल्लीतील पथकाकडून 6 दिवस छापेमारी सुरू। छापेमारीमध्ये आयकर विभागाच्या हाती मोठं घबाड। मुंबईच्या वरळी कॅम्पमध्ये पोलिसांचा राजा गणपतीचं आगमन। वर्दीमधील पोलिसांकडून गणपतीच्या मूर्तीची पूजा। वरळी पोलीस कॅम्पमधील पोलिसांचा राजा गणेशोत्सवाचं यंदाचं 76वं वर्ष। काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे यांनी एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा मांडली। कोकणामध्ये जाण्यासाठी आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची गैरसोय। ओवाळा माजिवाडा मतदारसंघात 110 पेक्षा जास्त गाड्या उभ्या। 3000 महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामं देणार। लवकरच योजना सुरू होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। आमदार गोपीचंद पडळकरांबाबत बोलताना सदाभाऊ खोत यांना अश्रू अनावर। शेवटच्या श्वासापर्यंत मी पडळकरांसोबत असेन। वाटेगावमधील सभेत सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य। माजी मंत्री तानाजी सावंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुंबईत भेट। दोघांमध्ये 2 तास चर्चा झाल्याची माहिती। धाराशिव जिल्ह्यात दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण। आमदार संतोष बांगर यांच्या मातोश्रींना एकनाथ शिंदे यांच्याकडून मदत। नांदेड ते मुंबई येण्यासाठी एअर ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली। मुंबई विमानतळावर
शिंदेंकडून बांगर यांच्या मातोश्रींची विचारपूस। काही लोक भगव्या शाली फॅशन म्हणून घालून फिरतात। उदय सामंतांची नाव न घेता नितेश राणे यांच्यावर टीका। मी सुद्धा भगव्या शाली मागवल्या, उद्यापासून अंगावर टाकून फिरण्याचा प्रयत्न करतो, सामंत यांचं वक्तव्य। नाशिकमध्ये 1.5 दिवसाचा गणपती बसवला जाणार। जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी नाशिक शहरातील सकल मराठा समाजाचा निर्धार। जिल्ह्यातून 5 लाख समाज बांधव आंदोलनामध्ये सहभागी होणार। पुण्यामध्ये अजित पवारांकडून रुग्णालयाचं उद्घाटन। अजित पवारांकडून डॉक्टरांच्या आईवडिलांचा सत्कार। डॉक्टरनं खूपच काटकसर केली आहे, हे वागणं बरं नव्हं, अजित पवारांचा डॉक्टरांना मिश्किल टोला। राष्ट्रवादी पवार गटाची मंडल यात्रा नांदेडमध्ये 42 दिवसांचा प्रवास करून मुंबईत समारोप होणार। ITI चौकामध्ये मंडल यात्रेचं स्वागत। मुंबईच्या दादर स्थानकाबाहेर भाजप मंत्री नितेश राणे यांच्याकडून बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन। मोदी एक्सप्रेसचा डबल धमाका। बॅनरवर चाकरमान्यांनो येतोय ना गणपतीक, असा आशय। गणेशोत्सवासाठी कोकणवासी रत्नागिरीमध्ये येण्यास सुरुवात। गणेशोत्सवाच्या 3 दिवस आधीच कोकणामध्ये लगबग। गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर 325 पेक्षा अधिक फेऱ्या। रत्नागिरीच्या लांजा पोलिसांकडून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न। मुंबई गोवा महामार्गावर पोलिसांची 3 पथकं तैनात। गणेशोत्सवापर्यंत 24 तास कार्यरत राहणार। गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात। यंदा धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या परळीमध्ये नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या स्थायी देखावा उभारण्यात येणार। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी पुण्यातून मोफत एसटी बस सेवा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे यांच्याकडून नियोजन। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात गर्दी। कोकणवासियांचा उत्साह शिगेला। सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरामध्ये मोठी वाहतूक कोंडी। गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या प्रवाशांचे हाल। रायगड जिल्ह्यामध्ये इंदापूर आणि माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी। नालासोपारा पूर्वेतील गणेशोत्सवाला खड्ड्यांचं विघ्न। संतोष भुवन, बिलालपाडा, पेल्हार याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण। खड्ड्यामध्ये रस्ते की रस्त्यात खड्डे, वाहनधारकांचा प्रश्न। पालघरच्या बोईसर सिडको बायपास रोडवर तासाभरात 6 दुचाकींचे अपघात। नवीन रस्त्यावर चिखलामुळे बाईक स्लिप होण्याचे प्रकार। तासाभरात झालेले 6 अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। परळीमधील श्यामाप्रसाद मुखर्जी पुलाचे कठडे तुटल्यामुळे तसंच कामाचं साहित्य रस्त्यावर पडल्यामुळे अपघाताचा धोका वाढला। नागरिकांकडून तात्काळ कठड्याचं बांधकाम पूर्ण करून पडलेले साहित्य उचलण्याची मागणी। वडखळ अलिबाग बायपास मार्गावर खड्डेच खड्डे। प्रमुख प्रशासकीय केंद्राकडे जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था। वाहनधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। नांदेडच्या पूरग्रस्त गावांना खासदार गोपछडे यांच्याकडून 20 लाखांचा निधी। खासदार अजित गोपछडे यांची पूरग्रस्त हसनाळ, रावणगाव या गावांना भेट। राष्ट्रीय आपदा निधीतून विशेष पॅकेजसाठी केंद्राकडे मागणी करणार, अजित गोपछडे यांची माहिती। इचलकरंजीमध्ये बांधकाम सुरू असताना शेजारील घराची भिंत पडून ढिगाऱ्याखाली सापडून 5 जण जखमी। जबाबदार बांधकाम मालकावर गुन्हा दाखल। बुलढाण्यामधील चिखली तालुक्यात पाझर तलाव भरल्यामुळे सांडवे फुटून शेतीचं नुकसान। चिखली तालुक्यातील हजारो एकर शेत खरडून निघालं। साताऱ्यात झालेल्या पावसामुळे अनेक भागात मोठं नुकसान। नुकसानाचे त्वरित पंचनामे करण्याचे शंभूराज देसाई यांचे आदेश। आढावा बैठकीनंतर नुकसानग्रस्तांना मदतीचं आश्वासन। पंढरपुरातील भीमा नदीच्या पुरामुळे ऊस आणि केळी पिकांचं मोठं नुकसान। आमदार अभिजित पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। अभिजित पाटलांकडून प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कौसडी रस्ता अनेक दिवसांपासून अपूर्णच। खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। रस्ता धोकादायक बनल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून सोलापूर ते अयोध्या दर्शन यात्रा, मोहोळ तालुक्यातील भाविक अयोध्येला रवाना. वाशिमच्या वानोजामध्ये चिमुकल्याचा अनोखा कान्हा पोळा. शेतकरी कुटुंबाचं प्रतिनिधित्व म्हणून चिमुकल्यांनी पोळ्याच्या माध्यमातून अतिवृष्टीची मदत आणि कर्जमाफीची मागणी केली. पालघर जिल्हास्तरीय समन्वय समिती बैठक संपन्न. बैठकीला शांतता समित्यांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वधर्मीय धर्मगुरूंची उपस्थिती. परभणी जिल्ह्यामधील 5 महिलांनी कळसुबाई शिखर सर केलं. पावसाळ्यातील अडथळे पार करत 5400 फूट उंचीवर तिरंगा फडकवला. किल्ले प्रतापगडावर शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम. खासदार निलेश लंके, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तटबंदीची साफसफाई केली. खासगी प्रवासी वाहनांसाठी थांबे का तयार केले नाहीत? मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची सरकारला विचारणा. 3 सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश. कबुतरांच्या समर्थनार्थ पेटा संस्थेचं मंत्रालयासमोर जाहिरात. आम्ही मुंबईकर असून आमचा आदर करा. बस स्टॉपवरील जाहिरातीमधील आशय. संग्राम भंडारेंचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मला संग्राम बापू भंडारेमधला बापू काढून टाकावा लागेल असं म्हणत संग्राम भंडारेंचा बाळासाहेब थोरात यांना इशारा. कामात कुचराई केल्यास कारवाई होणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इशारा. कृषी विभागातील विविध योजनांची माहिती गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या देखील सूचना. राज्यात पावसामुळे 10 दिवसात 22 एकर शेतीचं नुकसान. माफ करा. बुलढाण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर. अतिवृष्टीबाधित शेतजमिनीची पाहणी करत पंचनाम्याचे आदेश दिले. तात्काळ मदत देण्याच्या संबंधित खात्याला सूचना. गाणगापूरला भीमा नदीच्या पुराचा फटका. कर्नाटकातील गाणगापूर विजयपूर राज्यमार्गावर वाहतूक ठप्प. महाराष्ट्रासह कर्नाटकातील भीमा नदीकाठच्या शेतीलाही फटका. नाशिकमध्ये पावसाच्या विश्रांतीनंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. गोदावरी नदीचा पूर ओसरला. रामकुंड परिसरात पूजाविधींसाठी भाविकांची आणि पर्यटकांची देखील गर्दी.